नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे तांबे ऋषिकेश आणि आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण टाटा जीप एक्सेल डिझेल गाडी बघणार आहोत। तर ज्यांना कुणाला आपल्या टू व्हीलर फोर व्हीलर लोडिंग वाहने घ्यायचे असतील किंवा विकायचे असतील त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती अवश्य संपर्क साधावा। चला तर आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर आमच्या चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। टाटा जीप एक्सेल तर ह्या गाडीचं मॉडेल बघायला गेलं तर ह्या गाडीचं मॉडेल आहे 2018चं। चला तर ह्या व्हिडिओमध्ये गाडीची चारी साईडनं फोटो वगैरे बघून घेऊ शकता तुम्ही। मी तुम्हाला स्क्रीनवरती फोटो वगैरे चारी साईडनं दाखवून देतो। तर ही गाडी आहे डिझेलवरती। तर ह्या डिझेलवरती गाडी असल्यामुळे तुम्हाला साधारणपणे 28 ते 30च्या आसपास ह्या गाडीला ॲव्हरेज मिळून जाईल। तर ह्या गाडीचे बॉडी जर बघायला गेलं तर फुल कंडिशन आहे, म्हणजे बॉडीमध्ये कसल्याही प्रकारचं काम वगैरे नाही, कंपनी बॉडी गाडी आहे। कंपनी बॉडी असल्यामुळे गाडी कुठेही सडलेली वगैरे काही नाही। विशेष म्हणजे ही गाडी नॉन ॲक्सिडेंटलमध्ये आहे, गाडीचा कसल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट वगैरे काही झालेला नाही। तर गाडीची सर्व्हिसिंग ही आत्ताच झालेली आहे, त्यामुळं गाडी घेतल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसिंग वगैरे करायची काही आवश्यकता नाही। गाडीची बॅटरी पण चांगली आहे। तर ओव्हरऑल गाडी बघून घेऊ शकता। तर गाडीचे चारी पण टायरची जर कंडिशन बघायला गेलं तर 10-15% टायर नक्षी म्हणू शकता, 10-15%, म्हणजे थोडक्यात टायरची कंडिशन पूर्णपणे गेलेली आहे। तुम्हाला गाडी घेतल्यानंतर गाडीचे चारी टायर पण चेंज करावे लागतील। तर बाकी ओव्हरऑल गाडीमध्ये जर काय काम बघायचं जर असेल तर गाडीमध्ये कसल्याही प्रकारचं काम वगैरे काही नाही। तर ह्या गाडीचा इन्शुरन्स आणि पासिंग संपलेली आहे, दोन्ही पण इन्शुरन्स आणि पासिंग दोन्हीही गाडीचे संपलेले आहे। तर ह्या गाडीचा ओनर जर बघायला गेलं तर ह्या गाडीचा ओनर आहे सेकंड। ओनर सेकंड असल्यामुळं गाडी काही जास्त चाललेली नाही, गाडीचे किलोमीटर झालेलं आहे 49,000। ही गाडी डिझेलवरती आहे, तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाठीमागं सांगितलेलंच आहे। तर गाडी म्हणजे वापराच्या हिशोबाने एक नंबर गाडी आहे। ही गाडीची म्हणजे सध्या किराणा दुकानाला चाललेली आहे, त्यामुळं गाडी काही जास्त लोडला वगैरे काही चाललेली नाही। त्यामुळे जर तुम्ही ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर 100% तुम्ही गाडी घेऊ शकता। तर ह्या गाडीची आपण किंमत सांगितलेली आहे 1,80,000 रुपये, जे की किंमत बैठकीमध्ये कमी होऊन जाईल। जेव्हा तुम्ही गाडी बघायला समोरासमोर याचाल तेव्हा गाडीची किंमत ही बैठकीमध्ये कमी होऊन जाईल। मोबाईलवरती कसल्याही प्रकारची किंमत वगैरे काही कमी होणार नाही, त्यामुळे फोन लावून फायनल किंमत कोणीही विचारू नका। जी काय किंमत ठरेल ती समोरासमोर आल्यानंतर किंमत ठरेल। तर जर धाराशिवकरांनी जर ही गाडी घेतली तर ह्या गाडीवरती आपण 50% लोनची सुविधा अवेलेबल करून देऊ। तर 50% लोनची सुविधा झाल्यानंतर जर आउट ऑफ डिस्ट्रिक्ट असेल तर ह्या गाडीवरती आपण लोनची सुविधा अवेलेबल नाही आपल्यापाशी, तर तुम्हाला कॅशमध्ये गाडी घ्यावं लागेल नंतर। तर गाडीची किंमत पण काही जास्त नाही, टू व्हीलरच्या किमतीमध्ये गाडीची तुम्हाला छोटा हत्ती गाडी मिळत आहे एकदम असं, म्हणजे तुम्हाला म्हणजे छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी गाडी नंबर 1 आहे। तर तुम्हाला बघायला गेलं तर ह्या गाडीची किंमत तर काय आपण बैठकीमध्ये कमी करून देऊ, त्याचे काय हे नाही। पण जर तुम्हाला ह्या गाडीवरती कोणती गाडी एक्सचेंज वगैरे करायची असेल तरी केली जाईल। तर तुम्ही ही गाडी बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यापासून 10 किलोमीटर अंतरावर पुढे म्हणजे आपलं बिंबळी गावामध्ये तुम्हाला गाडी बघायला मिळेल। तर तुम्ही जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल।